नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा 2026ची जी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे त्या गुणवत्ता यादीमध्ये 300 गुणांचा जो कट ऑफ जाहीर झालेला आहे त्या कट ऑफच्या आधारे आपल्याला मेरिट लिस्टमध्ये स्थान मिळणार आहे किंवा नाही, आपल्याला शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे किंवा नाही, तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करून ठेवा। चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण बघू शकतो जो पहिला जिल्हा आहे तो मुंबई साऊथ या जिल्ह्यामध्ये शहरी भागाकरिता 252 जास्तीत जास्त गुण असणाऱ्या व कमीत कमी गुण असणाऱ्या 155 गुण असणाऱ्या व प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे। त्यानंतरचा पुढील जिल्हा आहे बघा मुंबई वेस्ट। तर मुंबई वेस्ट या जिल्ह्यामध्ये 266 व 155 या दोन गुणांच्या दरम्यान ज्यांना गुण आहेत त्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे बघा मुंबई नॉर्थ। तर मुंबई नॉर्थ या जिल्ह्यामध्ये आपल्याला 260 ते 155 म्हणजे शहरी भागाकरता 260 ज्यांना गुण प्राप्त झालेले आहेत व 155 गुण प्राप्त आहेत व या दोन गुणांच्या दरम्यान ज्यांना गुण मिळालेले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे। त्यानंतर पुढील जिल्हा आहे बघा रायगड। तर रायगड या जिल्ह्याचा आपण विचार केला तर ग्रामीण भागातील जे सर्वसाधारण विद्यार्थी आहे यामध्ये राखीव व सर्वसाधारण विद्यार्थी यांना 268 ते 240 या दरम्यान जर गुण असतील तर त्यांना शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे। त्यानंतरचा ग्रामीण सर्वसाधारण, यामध्ये ग्रामीण भागातील जे सर्वसाधारण विद्यार्थी आहेत तर त्या विद्यार्थ्यांना 236 ते 167 गुण असतील तर त्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे। आणि शहरी भागासाठी याची मर्यादा आहे बघा 272 ते 172 म्हणजे 272 जास्तीत जास्त गुण असणारे व 172 हे कमीत कमी गुण असणारे व या दरम्यानचे जे विद्यार्थी असणार आहे त्यांना शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे। त्यानंतरचा पुढील जिल्हा आहे बघा ठाणे या जिल्ह्याचा आपण जर विचार केला तर ग्रामीण भागातील सर्वसाधारण व राखीव गटातील विद्यार्थी जे आहेत त्यांना 272 व 232 असे गुण असणारे विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र असणारे। त्यानंतर ग्रामीण भागातील सर्वसाधारण विद्यार्थी तर 230 गुण प्राप्त असणारे व 161 कमीत कमी गुण प्राप्त असणारे व या दरम्यानचे गुण प्राप्त असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे। तर शहरी भागाचा विचार आपण केला तर 270 गुण हे जास्तीत जास्त आहे व 180 हे कमीत कमी गुण या दरम्यानच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे। त्यानंतरचा पुढील जिल्हा आपण बघू शकतो पालघर। तर पालघर जिल्ह्याचा आपण विचार केला तर 258 गुण हे ग्रामीण भागासाठी यामध्ये राखीव व सर्वसाधारण गटातील विद्यार्थ्याचा समावेश होतो। तर 217 गुण हे किमान गुण आहेत। त्यानंतर आपण बघू शकतो की ग्रामीण भागातील सर्वसाधारण विद्यार्थी तर 216 आणि 147 च्या दरम्यान गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे। तसंच शहरी भागातील सर्वसाधारण विद्यार्थी तर यामध्ये राखीव व सर्वसाधारण गटातील सर्व विद्यार्थ्याचा समावेश आहे। तर 240 आणि 175 गुण असणे ज्या विद्यार्थ्यांना असणार आहे त्यांना येथे शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे। त्यानंतरचा पुढील जिल्हा आहे बघा मुंबई BMC। तर येथे शहरी भाग आहे फक्त। तर या ठिकाणी 244 ते 155 ज्या विद्यार्थ्यांना गुण असणार आहे यामध्ये राखीव व सर्वसाधारण दोन्ही गटाचा समावेश केलेला आहे। त्यानंतरचा पुढील जिल्हा आपण बघू शकतो। पुढील जिल्हा आहे बघा पुणे जिल्ह्यामध्ये 300 पैकी 290 हे जास्तीत जास्त गुण तर 280 हे कमीत कमी गुण 290 ते 280 यांच्या दरम्यान गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रामीण भागाकरता शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे। तसेच आपण बघू शकतो ग्रामीण सर्वसाधारण म्हणजे या ठिकाणी ग्रामीण भागातील जे सर्वसाधारण विद्यार्थी आहेत तर त्या विद्यार्थ्यांना 278 ते कमीत कमी 236 गुण असणे आवश्यक आहे। त्यानंतर आपण बघू शकतो की 290 ते 214 हे शहरी भागाचं मेरिट असणार आहे। त्यानंतरचा पुढील जिल्हा आहे बघा अहिल्यानगर। तर अहिल्यानगर जिल्ह्याचा आपण विचार केला तर 280 गुण हे ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे। तर 270 हे किमान गुण आहे व या दरम्यान ज्या विद्यार्थ्यांना गुण असणार आहे त्यांना शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे। त्यानंतर आपण बघू शकतो की ग्रामीण सर्वसाधारण म्हणजे ग्रामीण भागातील जे सर्वसाधारण विद्यार्थी आहेत तर त्यांना 270 ते 224 गुण असतील त्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे। त्यानंतर आपण बघू शकतो की 272 ते 202 या दरम्यान ज्या विद्यार्थ्यांना गुण आहे आणि जे शहरी भागातील आहेत त्यांना शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे बघा सोलापूर या जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये शहरी ग्रामीण भागाचं जे मेरिट आहे तर 288 ते 268 या दरम्यान असणार आहे आणि ग्रामीण सर्वसाधारण
या गटाचा विचार केला तर 268 ते 220 अशा प्रकारे मेरिट येणार आहे। त्यानंतर शहरी भागाचा जर विचार केला आपण तर शहरी भागातील सर्वसाधारण व राखीव गटाचं जे मेरिट असणार आहे ते 284 ते 210च्या दरम्यान येणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे बघा नाशिक। नाशिक या जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर नाशिक जिल्ह्यातील जे ग्रामीण भागाचं राखीव व सर्वसाधारण गटाचं जे मेरिट असणार आहे तर जास्तीत जास्त 272 गुण व किमान म्हणजे कमीत कमी 252 गुण व त्या दरम्यान ज्या विद्यार्थ्यांना गुण आहेत त्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे। त्यानंतर पुढचा जो गट आहे बघा तर ग्रामीण सर्वसाधारण, ग्रामीण भागातील जे सर्वसाधारण विद्यार्थी आहेत म्हणजे राखीव गटाव्यतिरिक्त तर त्या विद्यार्थ्यांना 252 गुण व 198 गुणच्या दरम्यान जे गुण असतील तर त्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे। त्यानंतर शहरी भागाचा जर विचार केला आपण तर 264 आणि 206 असे गुण प्राप्त असणारे व त्या दरम्यानचे गुण प्राप्त असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आपण बघू शकतो धुळे या जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर धुळे या जिल्ह्यामध्ये आपण 256 ते 242 दरम्यान गुण असणारे ग्रामीण भागातील विद्यार्थी यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे। त्यानंतर धुळे जिल्ह्यातील पुढील जो गट आहे तो बघा ग्रामीण सर्वसाधारण। तर ग्रामीण सर्वसाधारण या गटातील 240 ते 222 या दरम्यान ज्या विद्यार्थ्यांना गुण प्राप्त आहेत त्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे। तर शहरी भागाकरिता 270 ते 222 दरम्यान ज्या विद्यार्थ्यांना गुण आहेत त्यांना देखील शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे। पुढील जिल्ह्याकडे जाऊया आपण। पुढील जिल्हा आहे बघा जळगाव। तर जळगाव या जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागातील सर्वसाधारण विद्यार्थी व राखीव गटातील विद्यार्थी 248 ते 236 या दरम्यान ज्या विद्यार्थ्यांना गुण प्राप्त झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे। तसंच पुढील गटाकडे आपण जर गेलो तर ग्रामीण सर्वसाधारण यामध्ये आपल्याला 236 ते 192 ज्या विद्यार्थ्यांना गुण प्राप्त असणार आहे त्यांना देखील शिष्यवृत्ती मिळणार आहे। तर शहरी भागाकरिता 270 ते 175 दरम्यान ज्या विद्यार्थ्यांना गुण आहेत त्या विद्यार्थ्यांना देखील शिष्यवृत्ती मिळणार आहे। त्यानंतरच्या जिल्ह्याकडे जाऊया आपण। नंदुरबार या जिल्ह्याचा जर विचार केला आपण तर ग्रामीण भागातील सर्वसाधारण व राखीव गटातील विद्यार्थी आहेत त्यांना 278 ते 238 गुण मिळालेले आहेत त्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळेल। तर ग्रामीण सर्वसाधारणकरिता 238 ते 216 दरम्यान ज्यांना गुण प्राप्त आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना देखील शिष्यवृत्ती मिळणार आहे। त्यानंतर शहरी भागाचा जर विचार केला तर 240 ते 208 या दरम्यान ज्यांना गुण मिळालेले आहे त्यांना देखील शिष्यवृत्ती मिळणार आहे। पुढील जिल्हा आहे बघा कोल्हापूर। तर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये मेरिट खूप हाय गेलेले आहे। 290 ते 278 ग्रामीण भागाचा विचार केला तर या दरम्यान ज्या विद्यार्थ्यांना गुण प्राप्त आहे त्यांना शिष्यवृत्ती मिळेल। तसंच ग्रामीण भागातील सर्वसाधारण म्हणजे अराखीव गटातील म्हणजे कॅटेगरी व्यतिरिक्त ज्या विद्यार्थ्यांना गुण प्राप्त झालेले आहेत त्यांना 278 ते 248च्या दरम्यान गुण असतील तर त्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे। तसंच शहरी भागाचा विचार केला तर 288 ते 240च्या दरम्यान गुण असतील त्यांना देखील शिष्यवृत्ती मिळणार आहे। त्यानंतरचा पुढील जिल्हा आहे बघा सातारा। सातारा या जिल्ह्यामध्ये 292 ते 278 गुण प्राप्त असणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे। तसंच ग्रामीण भागातील सर्वसाधारण गटातील जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना 278 ते 238 गुण प्राप्त असतील व या दरम्यान गुण प्राप्त होणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील शिष्यवृत्ती मिळणार आहे। त्यानंतरचा पुढील गट आहे बघा 280 ते 230 म्हणजे शहरी सर्वसाधारण गटातील विद्यार्थ्यांना 280 ते 230 दरम्यान गुण प्राप्त असतील तर त्यांना देखील शिष्यवृत्ती मिळणार आहे। आपण पुढील जिल्ह्याकडे जाऊया। पुढील जिल्हा आहे बघा सांगली। सांगली या जिल्ह्यामध्ये 284 ते 268 हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्याकरता मेरिट असणार आहे। म्हणजे या दरम्यान देखील गुण ज्या विद्यार्थ्यांना प्राप्त आहेत त्यांना देखील शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे। त्यानंतरचा पुढील गट आहेत बघा 266 ते 230 म्हणजे ग्रामीण सर्वसाधारण। ग्रामीण भागातील सर्वसाधारण विद्यार्थी जे आहेत त्यांना 266 ते 230 गुण असतील त्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे। त्यानंतर शहरी भागातील सांगली या जिल्ह्यातील शहरी भागातील जे विद्यार्थी 272 ते 208 या गुणांच्या दरम्यान असणार आहे त्यांना देखील शिष्यवृत्ती मिळणार आहे। त्यानंतरचा पुढील जिल्हा आपण बघू शकतो सिंधुदुर्ग हा जिल्हा। तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये 282 ते 246 ग्रामीण भागातील राखीव व सर्वसाधारण गटातील विद्यार्थ्याचं हे मेरिट असणार आहे। त्यानंतर ग्रामीण भागातील सर्वसाधारण गटातील विद्यार्थ्याचं 244 ते 204 या दरम्यानचं मेरिट राहणार आहे। त्यानंतरचं आपण बघू शकतो गट की जो शहरी भागाचा आहे 278 ते 204 या दरम्यान गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे।
त्यानंतरचा पुढील जिल्हा आहे बघा छत्रपती संभाजीनगर. तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागातील सर्वसाधारण व राखीव गटातील विद्यार्थ्यांना 282 ते 262 दरम्यान गुण असतील त्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे. त्यानंतरचा ग्रामीण सर्वसाधारण मधील जे विद्यार्थी आहेत तर त्यांना 262 ते 236 गुण असतील त्या विद्यार्थ्यांना देखील शिष्यवृत्ती मिळणार आहे. त्यानंतरचा पुढील जिल्हा आहे बघा, त्यानंतरचा पुढील विभाग बघू शकतो आपण शहरी सर्वसाधारण. तर शहरी भागातील 244 ते 182 गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आपण बघूया जालना. जालना या जिल्ह्याचा जर विचार केला तर ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत तर त्या विद्यार्थ्यांना 260 ते 246 असे गुण प्राप्त असतील त्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे. तसंच ग्रामीण भागातील सर्वसाधारण गटातील जे विद्यार्थी आहेत तर 246 ते 224 गुण प्राप्त असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे. त्यानंतर आपण बघू शकतो की 234 आणि 182 दरम्यान ज्या विद्यार्थ्यांना गुण प्राप्त आहेत म्हणजे शहरी भागातील ज्या विद्यार्थ्यांना गुण प्राप्त आहेत त्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे. पुढील जिल्हा बघूया आपण. पुढील जिल्हा आहे बीड. बीड जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर ग्रामीण भागातील जे विद्यार्थी 272 ते 248 गुण प्राप्त केलेले आहे किंवा या दरम्यान गुण प्राप्त आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे. त्यानंतरचा पुढील गट आहे बघा ग्रामीण भागातील सर्वसाधारण. तर 246 ते 192 दरम्यान ज्या विद्यार्थ्यांना गुण प्राप्त आहेत त्यांना देखील शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे. 284 ते 228 गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे. त्यानंतरचा पुढील जिल्हा आपण बघू शकतो परभणी. परभणी या जिल्ह्याचा जर विचार केला तर ग्रामीण भागाचं मेरिट गेलेलं आहे 266 आणि कमीत कमी मेरिट आहे 246. या दरम्यानच्या गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील शिष्यवृत्ती मिळणार आहे. त्यानंतरचा पुढील गट बघूया आपण जो ग्रामीण भागातील सर्वसाधारण असणार आहे. यामध्ये 246 ते 196 गुण ज्या विद्यार्थ्यांना प्राप्त आहे त्यांना शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे. त्यानंतरचा शहरी भागाचा विचार केला तर 266 ते 200 गुण प्राप्त असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शहरी भागातील शिष्यवृत्ती मिळणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे बघा हिंगोली. हिंगोली जिल्ह्यामध्ये 280 ते 238 गुण प्राप्त आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील शिष्यवृत्ती मिळणार आहे. त्यानंतरचा ग्रामीण भागातील सर्वसाधारण जो गट आहे त्यामध्ये 236 ते 197 गुण ज्या विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना प्राप्त आहे त्यांना देखील शिष्यवृत्ती मिळणार आहे. शहरी भागाचा जर विचार केला तर शहरी भागामध्ये 240 ते 160 गुण प्राप्त असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळणार आहे. त्यानंतर आता आपण जाऊया महाराष्ट्रातील विदर्भाकडे. तर विदर्भामध्ये अमरावती या जिल्ह्याचा विचार केला तर ग्रामीण भागाचं मेरिट गेलेलं आहे बघा 244 ते 236. या दरम्यान ज्या विद्यार्थ्यांना गुण प्राप्त आहे त्यांना सर्वांना शिष्यवृत्ती मिळणार आहे. त्यानंतरचं पुढचं बघू शकतो आपण सर्वसाधारण मुले मुली. तर सर्वसाधारण गटातील जे मुलं मुली आहेत त्यांना 212 ते 210 दरम्यान ज्यांना गुण प्राप्त आहेत त्यांना सर्वांना शिष्यवृत्ती मिळेल. त्यानंतरचं सर्वसाधारण गटातील फक्त मुलीचा जर विचार केला आपण तर 210 गुण प्राप्त असणाऱ्या विद्यार्थिनींना किंवा मुलींना स्कॉलरशिप मिळणार आहे. त्यानंतर मागासवर्गीय गटाचा जर विचार केला आपण तर मागासवर्गीय गटातील मुलं मुली असतील त्यांना 210 ते 208 या दरम्यान गुण प्राप्त असतील त्या सर्व मुलींना व मुलांना शिष्यवृत्ती मिळणार आहे. तसंच मागासवर्गीय गटातील ज्या मुली 208 गुणावरती असतील 208 गुण प्राप्त झालेले असतील त्यांना देखील शिष्यवृत्ती मिळणार आहे. त्यानंतर बघूया आपण ग्रामीण भागाचा विचार करूया. अमरावती जिल्ह्यामध्ये 234 ते 212 गुण असणाऱ्या ग्रामीण भागातील सर्वसाधारण व गटातील मुलांना शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे. त्यानंतरचा पुढचा विभाग आहे बघा शहरी विभाग. तर 252 ते 179 या दरम्यान ज्या विद्यार्थ्यांना गुण असणार आहे त्यांना देखील शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे. त्यानंतरचा पुढील जिल्हा आहे बघा बुलढाणा. तर बुलढाण्यामध्ये ग्रामीण भागाकरता मेरिट गेलेलं आहे 274 ते 266 आणि सर्वसाधारण गटातील मुलांचं मेरिट गेलेलं आहे 242 ते 240. तसंच सर्वसाधारण गटातील मुलींचं मेरिट गेलेलं आहे बघा 240 या गुणावरती आणि मागासवर्गीय गटातील मुलींचं मेरिट गेलेलं आहे 240 व कमीत कमी 238 आणि मागासवर्गीय गटातील मुली यांचं मेरिट गेलेलं आहे 238 ते 238 म्हणजे 238 गुणावरती हे मेरिट असणार आहे. आणि ग्रामीण भागातील सर्वसाधारण गटातील विद्यार्थ्याचं मेरिट असणार आहे 266 ते 242 आणि शहरी भागातील विद्यार्थ्याचं मेरिट असणार आहे 254 ते 186. आपण पुढील जिल्हा बघू शकतो की अकोला या जिल्ह्याचं मेरिट आहे 224 ते 207 या दरम्यान ज्या विद्यार्थ्यांना गुण प्राप्त आहेत त्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे. तर सर्वसाधारण मुले व मुली या गटाचं मेरिट गेलेलं आहे 174 ते 168. तसेच सर्वसाधारण मुली या गटाचं मेरिट गेलेलं आहे 167 वर
मागासवर्गीय मुले व मुली यांचं मेरिट गेलेलं आहे 171 ते 166 व मागासवर्गीय मुलींचं मेरिट आहे 166 वरती. तसंच ग्रामीणमधील सर्वसाधारण गटाचं मेरिट गेलेलं आहे 205 व 254. तर शहरी भागाचं मेरिट गेलेलं आहे 266 ते 175. त्यानंतरचा पुढील जिल्हा आपण बघू शकतो वाशिम. वाशिम या जिल्ह्यामध्ये 250 ते 234 ग्रामीण भागाचं मेरिट आहे. तर सर्वसाधारण गटातील मुलींचं मेरिट असणार आहे 194 ते 190. तसंच सर्वसाधारण गटातील विद्यार्थ्याचं मेरिट असणार आहे, मुलींचं मेरिट असणार आहे 188 व मागासवर्गीय गटातील मुलींचं मेरिट असणार आहे 192, जास्तीत जास्त व कमीत कमी 188. त्यानंतरचा पुढचा गट आहे बघा मागासवर्गीय मुली यांचं मेरिट असणार आहे 188 गुणांचं. तर ग्रामीण सर्वसाधारण या गटाचं मेरिट असणार आहे 234 ते 196 आणि शहरी गटाचं मेरिट असणार आहे 274 ते 181. त्यानंतर पुढील जिल्हा आपण बघू शकतो यवतमाळ. तर यवतमाळ या जिल्ह्याचं ग्रामीण भागाचं मेरिट आहे 270 ते 250 आणि सर्वसाधारण गटाचं मुलींचं मेरिट आहे 218 ते 216. तर सर्वसाधारण गटातील मुलींचं मेरिट आहे 216 आणि मागासवर्गीय मुलींचं मेरिट आहे 216 आणि मागासवर्गीय मुलींचं देखील मेरिट हे 216चं आहे. त्यानंतर ग्रामीण भागाचा जर विचार केला आपण तर त्यामधील सर्वसाधारण या गटामध्ये 250 ते 218 दरम्यान गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे. त्यानंतरचा पुढचा गट आहे बघा 240 ते 162 हे शहरी भागाचं मेरिट असणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे नागपूर. नागपूर या जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर नागपूर या जिल्ह्यामध्ये 260 ते 240 ग्रामीण भागामध्ये गुण मिळवणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळेल. तसंच सर्वसाधारण गटातील मुलींचं मेरिट असणार आहे 200 ते 198 व सर्वसाधारण गटातील मुलींचं मेरिट असणार आहे 198 गुण. मागासवर्गीय गटातील मुलींचं मेरिट असणार आहे 198 ते 196 आणि मुलींचं मेरिट असणार आहे मागासवर्गीय 196. ग्रामीण भागातील सर्वसाधारण गटातील विद्यार्थ्याचं मेरिट असणार आहे 240 ते 200 आणि शहरी भागातील विद्यार्थ्याचं मेरिट असणार आहे 234 ते 156. पुढील जिल्हा भंडारा. भंडारा या जिल्ह्यामध्ये 242 ते 224 गुण प्राप्त करणाऱ्या ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळेल. त्यानंतर सर्वसाधारण गटातील मुले व मुली यामध्ये 170 ते 168 गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील शिष्यवृत्ती मिळणार आहे. त्यानंतरचा गट आहे बघा सर्वसाधारण मुली. तर सर्वसाधारण गटातील मुलींना 167 गुण प्राप्त करणाऱ्या सर्व मुलींना शिष्यवृत्ती मिळेल. त्यानंतर 168 ते 165 गटातील म्हणजे गुण प्राप्त करणाऱ्या मागासवर्गीय मुलींना शिष्यवृत्ती मिळेल. तर मागासवर्गीय मुली 164 ते 164 म्हणजे 164 गुण प्राप्त करणाऱ्या सर्व मुलींना शिष्यवृत्ती मिळणार आहे. तर ग्रामीण भागामध्ये सर्वसाधारण गटातील 224 ते 171 गुण प्राप्त करणाऱ्या सर्व मुलींना शिष्यवृत्ती मिळेल. शहरी भागाचा विचार केला तर 244 ते 138 गुण प्राप्त करणाऱ्या मुलींना शिष्यवृत्ती मिळणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे बघा गोंदिया. गोंदिया जिल्ह्यामध्ये 252 ते 236 गुण प्राप्त करणाऱ्या ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळेल. सर्वसाधारण गटातील जे विद्यार्थी आहेत तर त्यांना 208 ते 206 गुण असतील मुली तर त्यांना शिष्यवृत्ती मिळेल आणि मुलींचा जर विचार केला आपण सर्वसाधारण गटातील तर 206 गुण प्राप्त करणाऱ्या मुलींना देखील शिष्यवृत्ती मिळेल. त्यानंतरचा पुढील गट आहे बघा मागासवर्गीय. तर मागासवर्गीय मुलींना 206 ते 204 गुण असतील तर त्यांना देखील शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे. त्यानंतरचा पुढचा गट आहे बघा मागासवर्गीय मुली. तर 204 गुण प्राप्त करणाऱ्या मागासवर्गीय मुलींना शिष्यवृत्ती मिळेल आणि ग्रामीण भागातील सर्वसाधारण गट आहे तर 236 ते 208 या दरम्यान ज्या विद्यार्थ्यांना गुण प्राप्त झालेले आहेत त्यांना देखील शिष्यवृत्ती मिळेल. त्यानंतर पुढील गट आहे बघा शहरी. तर 252 ते 151 ज्या विद्यार्थ्यांना गुण मिळालेले आहेत त्यांना सर्वांना शिष्यवृत्ती मिळणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे वर्धा. वर्धा या जिल्ह्याचा आपण जर विचार केला तर 238 ते 234 ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुण मिळालेले आहेत त्यांना शिष्यवृत्ती मिळेल. त्यानंतर 164 ते 160 सर्वसाधारण गटातील मुली आहेत त्यांना देखील शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे. सर्वसाधारण गटातील मुली ज्या आहेत त्या 158 ते 158 म्हणजे 158 गुण प्राप्त आहेत त्या सर्व मुलींना शिष्यवृत्ती मिळणार आहे. त्यानंतरचा मागासवर्गीय गटातील मुलींचा जो विचार केला मुलींचा जर विचार केला तर 160 ते 158 गुण असणाऱ्या मुलींना व मुलांना शिष्यवृत्ती मिळेल. तसंच मागासवर्गीय गटातील
56 गुण असणाऱ्या मुलींना शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे। आणि ग्रामीण भागातील सर्वसाधारण गटाचा जर विचार केला तर 212 ते 165 गुण असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळेल। आणि शहरी भागाचा जर विचार केला आपण तर 219 ते 139 गुण प्राप्त करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे बघा चंद्रपूर। चंद्रपूर जिल्ह्याचा विचार केला तर 246 ते 242 गुण प्राप्त करणाऱ्या मुलामुलींना शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे। त्यानंतर सर्वसाधारण गटातील मुलं मुली जे आहेत तर त्यांना 220 ते 220 म्हणजे 220 गुण प्राप्त केलेले आहेत त्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे। आणि सर्वसाधारण गटातील ज्या मुली आहेत तर त्यांना देखील 220 गुण प्राप्त करणं गरजेचं आहे शिष्यवृत्तीकरिता। मागासवर्गीय मुलामुलींचा विचार केला तर त्यांना देखील 220 गुण प्राप्त करणं गरजेचं आहे। आणि मागासवर्गीय मुलींचा जर विचार केला आपण फक्त तर 218 गुण प्राप्त करणं गरजेचं आहे। त्यानंतर ग्रामीण भागातील सर्वसाधारण मुलं आहेत व मुली आहेत त्यांना 240 ते 220 दरम्यान गुण प्राप्त करणं गरजेचं आहे। आणि शहरी भागातील जे मुलं आहेत मुली आहेत त्यांना 228 ते 156 गुण मिळवणं गरजेचं आहे। त्यानंतर जाऊया आपण गडचिरोलीकडे। गडचिरोली या जिल्ह्याचा जर विचार केला आपण तर गडचिरोलीमध्ये 256 ते 219 ज्या विद्यार्थ्यांना गुण प्राप्त आहे ग्रामीण भागातील त्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे। तसंच सर्वसाधारण मुलं मुली जे आहेत तर त्यांना 190 ते 188 गुण प्राप्त करणं गरजेचं आहे। त्यानंतर सर्वसाधारण गटातील ज्या मुली आहेत त्यांना देखील 188 गुण प्राप्त करणं गरजेचं आहे। त्यानंतर मागासवर्गीय मुलं मुली आहेत तर त्यांना देखील 188 गुण प्राप्त असतील त्यांना शिष्यवृत्ती मिळेल। आणि मागासवर्गीय गटातील मुली ज्या आहेत त्यांना देखील 188 गुण प्राप्त असतील त्यांना शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे। त्यानंतर ग्रामीण भागातील सर्वसाधारण गटाचा जर विचार केला आपण तर 218 ते 190 ज्या विद्यार्थ्यांना गुण प्राप्त आहे ग्रामीण भागातील त्यांना सर्वांना शिष्यवृत्ती मिळेल। आणि शहरी भागाचा जर विचार केला आपण तर 246 ते 147 जर गुण प्राप्त असतील तर त्यांना शिष्यवृत्ती प्राप्त होईल। त्यानंतर लातूर जिल्ह्याचा जर विचार केला आपण तर लातूर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये 262 ते 248 ज्या विद्यार्थ्यांना मुलामुलींना गुण प्राप्त आहेत त्या सर्वांना शिष्यवृत्ती मिळेल। आणि ग्रामीण भागातील सर्वसाधारण गट म्हणजेच 248 ते 214 या दरम्यान गुण प्राप्त असतील त्यांना देखील शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे। आणि शहरी भागाचा जर विचार केला तर 278 आणि 196 दरम्यान ज्या विद्यार्थ्यांना गुण प्राप्त असतील त्यांना शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे। पुढील जिल्हा आहे बघा धाराशिव। धाराशिव जिल्ह्याचा जर विचार केला आपण तर धाराशिव जिल्ह्यामध्ये 274 ते 260 ग्रामीण भागामधील ज्या विद्यार्थ्यांना असे गुण प्राप्त झालेले असतील त्यांना शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे। त्यानंतर ग्रामीण भागातील सर्वसाधारण जो गट आहे त्यामध्ये मुलं मुली असतील त्यांना 260 ते 212 या दरम्यान गुण प्राप्त असतील त्यांना देखील शिष्यवृत्ती मिळणार आहे। आणि शहरी भागातील धाराशिव या जिल्ह्यातील शहरी भागातील जे विद्यार्थी 284 ते 204 गुण प्राप्त आहे त्यांना देखील शिष्यवृत्ती मिळणार आहे। आणि शेवटचा जिल्हा आहे बघा नांदेड। नांदेड या जिल्ह्यामध्ये आपण बघू शकतो की 280 आणि 250 या दरम्यान ज्यांना गुण प्राप्त आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना म्हणजे ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे। आणि ग्रामीण भागातील सर्वसाधारण गटातील जे विद्यार्थी आहेत तर त्यांना 248 ते 194 गुण प्राप्त आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळेल। आणि शहरी भागाचा जर विचार केला आपण तर 258 ते 185 या दरम्यान ज्या विद्यार्थ्यांना गुण प्राप्त आहेत त्या विद्यार्थ्यांना देखील शिष्यवृत्ती मिळणार आहे। तर अशा पद्धतीने आपण प्रत्येक जिल्ह्याचं मेरिट बघितलं, प्रत्येक गटाचा कट ऑफ बघितला। तुम्हाला देखील किती गुण प्राप्त झालेले आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा व काही शंका असतील त्या देखील कमेंट बॉक्समध्ये कळवा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।